थांबा थांबा. इथेच थांबवा तुमची गाडी. आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. काय झालंय? कोण आहात तुम्ही? आम्ही जमादार. रहाळाच्या सराफाकडे मोठी चोरी झाली म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या समध्या गाड्यांची झडती घ्यायची आम्हाला. नाही नाही, असलं काही नाहीये. हो, आम्ही देवभोळी साधी माणसं आहोत आणि चोरी मारीचा विचार सुद्धा कधी करणार नाहीत आम्ही. ए गपगुमान खाली उतरा समजे. मोठा तालेवर असल्यासारखा बसूनच बोलतोयस. चला उतरा, झडती घेऊ दे आम्हाला. हे काय आलं उचित? बघूया. हे चोरांनी तिकडे लांबच उभं राहायचं, आमच्या जवळ नाही यायचं. अहो असं काय बोलताय तुम्ही काका? माझे अप्पा चोर नाहीयेत. ते विठुरायाचे भक्त आहेत. अशी चोरी लबाडी ते कधीच करणार नाहीत. सगळे त्यांना देव माणूस म्हणतात. ए पोट्टे, नखा एवढी आहेस तू आणि आमासनी शहाणपणा शिकवतेस? तोंड बंद ठेवायचं तुझं. ए जास्त बोलायचं नाही. झडती होणार, तपास होणार, सगळं संगतवार होणार. हो, आम्ही खरंच तसले नाही. तो विठुरायाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही खरंच तसले नाही आहोत. माझ्या बायकोने, माझ्या आईने जिन्नस तयार केले, ते आम्ही शिरगावच्या उत्सवात जाऊन विकणार आहोत आणि तेच या बैलगाडीत आहे. दुसरं खरंच काही नाहीये. ए गाप, जास्त बोलायचं नाही. तुम्हाला आम्ही चोर वाटतो का? तेच तर आहे राव. चोर न दिसणारेच अट्टल चोर असतात. पण कुठल्या आधारावर तुम्ही आमच्यावर चोरीचा संशय घेताय? आमच्याजवळ चोरीचा माल आहे असा संशय कुणी घेतलाय? आम्ही घेतलाय. राक्षस आजोबा, तुझ्या माझ्या बगल इथं कुणी नाही. या वार्डात आहे फक्त राजकन्या राजकन्या राक्षसाच्या तावडीत गावले का नाही का राक्षस सोडतच नाही तिला. नवकोट नरोत्तम सर्वशक्तिमान मालकालाच तुमचा संशय आलाय. तुम्ही पुन्हा डाव साधलात. अहो का असं जिथे तिथे आडवा येत आहे आम्हाला? ए कोणावरती आवाज चढवता? ए चला तिकडे कणातीत. तुम्हाला जे काही बोलायचंय, जे काही सांगायचंय ना, तिकडे आमच्या हुजुरांना सांगा. चला तिकडे. सकू, अगं घाबरू नकोस. तू मालकांसमोर येऊच नकोस. तू आणि तुझ्यासोबत पांडू, तुम्ही दोघे इथेच थांबा. आम्ही जातो. व्यवस्थित थांबा. ए चोरानो, चला चला चला. या सासरी बुवा या. आता तुम्हाला सासरी बुवा म्हणायचं का चोर म्हणायचं? नीचपणाचा कळस आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही चोर नाहीत म्हणून, तरी मुद्दाम आम्हाला थांबवलं इथं. कशासाठी? तर आम्ही उत्सवात जाऊन जिन्नस विकू नये, पैके कमवू नये आणि तुमचं कर्ज फेडू नये म्हणून. दाम्या, अरे गाभच कळलं की रे यांना.
सासरे बुवा वा, तुम्ही लय म्हणजे लयच डोक्यावर निघाला. आता सिद्ध करायचं या जबाबदारांपुढं की तुम्ही चोर नाहीत. ते विषय संपला. कसं आहे, चोर चोरी करून गावातून ऐवज घेऊन जाऊ शकतो ना, मग त्याची झडती नको घ्यायला. पांडू, मला भीती वाटते रे. राक्षसाचं आता आणखीन काय त्रास देणार आहेत? पुरे थांब, आत्ता कळण त्या राक्षसाच्या टकुरात काय. तू तेच थांब, मी ऐकतो तिथं काय बोलणं चालू होते. मी आलो. तुम्हाला झडती घ्यायची, पाहणी करायची, करा. माझी काहीच हरकत नाही. फक्त माझी एक विनंती आहे, भराभरा कर. कारण संध्याकाळच्या आत मला शिरगावच्या उत्सवात जायचं. जिन्नस विकायचे, पैके कमवायचे आहेत आणि कर्ज फेडायचं. झडती कशी आणि किती वेळ घ्यायची हे तू नाही सांगायचं आम्हाला. हो, पण आळ घेताना आम्हाला निवडले, याला काय आधार? अहो, तुम्ही कर्जाच्या चिखलात रुतलेल्या काय दामू. होय की ओ मालक, त्या कर्जात बुडालेल्या माणसाची भ्रष्ट झालेली असते की ओ. बुद्धी म्हणतो मी. ज्याच्या डोक्यावर कर्ज असतं ना, तो काय पण करू शकतो. चोऱ्या माऱ्या पण करू शकतो माणूस. ह्यो आधार बक्कळ आहे का नाही? हो, पण जिन्नस विकून कर्ज फेडू शकतो ना मी. 3 सालात याच वर्षी आला उत्सव, आधी नव्हता. काय तुझं नाक दाबलंय ना, आता नाक दाबल्यानंतर तू चोरी पण करू शकतोस. काय सांगावं. तर याच्या बैलगाडीतून समजा सामान काढून घ्या. जा, आज नाही सोडायचं याला. पुरे ते राक्षस तपासणी करणार आहेत. गैर काढायचा आहे त्यासनी. काय? मग आपण उत्सवात पोहोचणार कसे? विठुराया, बघतोयस ना रे, आता आपण पोहोचणार कधी? जिन्नस विकणार कधी? कर्ज कधी फेडणार? विठुराया, पुरे अगं रडू नका, काय तर डोकं चालू. चला रे. ए पोरांनो, वा बाजूला. काय रे, तुला वेगळं सांगावं लागेल का? चला बाजूला. चला रे, उतरावाय सगळं खाली. काका 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 नका ना, काका नका ना, पाया पडते, नका ना काढू. शांत बस. काका नका ना, पाया पडते, काका नका ना काढू. काका ए चल हो बाजूला, बाजूला हो. नका पुरे चल, करू दे त्यांना. नका ना. काका काका का फेकता आमचं सामान? आव जरा हळू, बरणे आहेत त्यात. ए पिटुकल्या, तुझा जीव केवढा, तू बोलतो किती? गप्पा बस. समजा सामान इकडे घेऊन यायला सांगा त्यांना. अरे दामो, जा. जी मालक. अरे अरे सगळं सामान हा की रे इकडेच, लगेच म्हणतो मी. चांगली झडती घ्यायची, किती बी वेळ लागो, सगळी तपासणी करायची.
चला रे, घेऊन चला हे सगळं. अहो काका नका ना, अहो काका नका ना घेऊ. अहो काका, काका नका ना घेऊन जाऊ काका. काका आता काय करायचं? का रडीचा डाव खेळताय? हिम्मत असेल तर खरेपणानं वागा, मर्दासारखा लढा. का आम्हाला थांबवत? जाऊ द्या आम्हाला. का आमचं नुकसान करताय? मी विनंती करतो, जाऊ द्या आम्हाला. कर्जातून मोकळं व्हायचे सोपे मार्ग तुमचे मोहर आहे, पण तुमची नजर अधू आहे, तुम्हाला दिसतच नाही. आजचं सोडून पैठेच्या मागे धावताय. धावा आणि मारा. सगळे डाग आणलेत ना? वय वय, समधे आणलेत. हा. पांडू, ते बघ, ते दिसतंय तुला? वय त्यांना बडांना नाही दिसलं. हो रे, हे सगळं विठुरायाचीच कृपा आहे. त्यांनी मला एक कल्पना सुद्धा सांगितली. काय सांगितलं? उरलेलं एक पोत आहे ना, ते घेऊन आपण उत्सवाच्या गावी जाऊ आणि काही करून त्यातल्या वस्तू विकल्या गेल्या तर 4 पैकी तरी मिळतील ना. असं हातावर हात ठेवून बसलो तर काही होणार नाहीये. म्हणजे? अरे आता इथे कोणी नाहीये ना, मग आपण पटकन जाऊ पोतं घेऊ. तू चल ना, चल पटकन जाऊ आपण. पुरे तुझ्या अंगात चांगला ताप भरलाय की. मी आपण सांगतो. नको नको, तू कोणाला नको सांगू. आता हे उत्सवात सगळं विकलं गेलं ना, कर्ज पिटलं ना की बघ आपण बुवा आजोबांकडून औषध घेऊ. पण आता कोणाला नको सांगूस. चल ना माझ्या बरोबर चल. आधी तुझ्या अंगात ताप आणि त्याच्यामध्ये मी कुसाची टुकला. आपण कसं नेणार आहे पोत? अरे पांडू, आपण ठरवलंय ना न्यायचं. बस ठरवलंय, मग आपण नेणारच. तू नको घाबरूस. विठुरायाला माझी काळजी. आपण जाऊ ना पटकन. तू चल माझ्या बरोबर. चांगलं तब्येतीत काम करा. काही गडबड नको. चवीनं रवंत करा. वस्तून वस्तू धागान धागा तपासा. पुरती झडती घ्या. वय सराफाकडचा माल हे चोरटे कुठं बी लपवून ठेवू शकतात. सूर्य बुडाला तरी चालेल. आणि तसं बी यांच्या नशिबाला अंधारच अंधार आहे.
होते पुरे? पुरे तुझ्या अंगातला ताप लईच वाढलाय ग. चटकाच लागतोय. कसं चालवलं तुला? आपण जायचं का माघारी? तुझ्या जीवाला काय झालं म्हणजे? नाही पांडू, आता माघार नाही. विठुराय आहे ना, तो बघतोय सगळं. आणि मला माझ्या जीवाचं मोल नाही रे. आपण जी पद, त्यांचा मान मोलाचा आहे. राक्षसाचं कर्ज फिटायला हवं. माझं काही वाटेल ते होऊ दे, पण राक्षसाचं कर्ज फिटायला हवं. कर्ज फिटायला हवं. चालेल, जाऊया. पण तुझ्या अंगात थोडी शक्ती यायला पाहिजे. पुरे 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 काय होतंय तुला? पुरे पुरे उठ. पुरे काय होतंय? काय ग, अंगात त्राण नाहीये तो पोरीच्या. हो बघा तरी, तिची ही अशी अवस्था आहे आणि तुम्ही शून्यात बघत राहा. खरंच मी शून्यात पाहतोय असं वाटतं तुला? तिरकं बोलू नका. मला मान्य आहे, पृथ्वी तलावर तुमचे अनेक भक्त विवंचन येत असतील. एकाच वेळी अनेकांवर लक्ष द्यायचं असतं, अनेकांच्या वेदनांवर फुंकर घालायची असते. पण निर्मळ, निरागस आणि लहानग्या सखूची दया येत नाही का हो तुम्हाला? हा, हो बिचारीला चालवत नाहीये, अंगात ज्वर आहे, दिसत नाहीये का? ते सहन होत नाही म्हणून तर नजर वळवून शून्यात बघतोय. कारण ही तिची सहनशक्ती आणि तिच्या मनातली जिद्द आहे जी तिला घडवते, मार्ग शोधायला प्रेरणा देते. भक्तांना संकटांशी दोन हात करताना केवळ शांतपणे पाहत राहणं ही माझी देखील कसोटीच आहे बरं का. काय नक्कीच पांडूने माझ्या कपाळावर ही पट्टी ठेवली असणार. पण नाही रे पांडू, इतका वेळ फुकट जाऊन कसं चालेल? पुरे मला ठाव आहे, ये फुकट जात नाही. तू हे खाऊन घे, म्हणजे तुझ्या हातात शक्ती आहे. मग पहिल्याप्रमाणे जाऊ. आणि खा ग पुरे, खा. आणि खा ना. पांडू, खरंच खूप बरं वाटलं रे. अंगात शक्ती आल्यासारखं वाटतंय. चल भेटा.
यांच्या तक्रारीवरून तुम्ही शोधताय, पण इवाना तुमच्या लक्षात आलं असेल ना की आम्ही चोर नाहीत म्हणून. अहो, आता तरी आम्हाला जाऊ द्या. अहो पूर्ण शोधून तरी हो द्या. दामू अरे बाहेर लय ऊन आहे. आमचा लय मोलाचा ठेवा कोमीजू जाईल. घेऊन ये सावलीला बघू. अरे जा की. म्हणजे तो पोरे आणि ती पोर अरे अरे कुणाबद्दल काय बोलतो त्याची ऐकी नाही रे तुला. अक्कल म्हणतो मी. उचलली जीभ आणि लावली रे टाळ्याला. अयो पाप. अहो पण पोर म्हटले की अनाथ असल्यासारखं वाटते. ती अनाथ नाही, आमची चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सखू आहे. आमची होणारी बायको आहे ती.